हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। उन आँखों का हंसना भी क्या, जय हो जय हो, जय हो। जिन आँखों में पानी न हो वो जवानी जवानी नहीं है। जिसकी कोई कहानी न हो जीने मरने की किसको पड़ी। जय हो जय हो। राम भजले कृष्ण भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी। जय हो प्यारे। राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले राम भजले राम भजले। क्या बात है। ओ जिन मरने की है राम, जिन मरने की किसको पड़ी। राम भजलो घड़ी दो घड़ी, राम भजलो घड़ी दो घड़ी, राम भजलो घड़ी दो घड़ी। हो श्री राम जय जय राम, राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम हो। घड़ी दो घड़ी भगवान का भजन करो। देवाचं भजन करता करता डोळ्यातून अश्रू आले पाहिजे सज्जनो, भावना अंतकरणात पाहिजे, प्रेम पाहिजे। नारदाला विचारलं, नारदजी तुम्ही म्हणता भगवंताविषयी अंतकरणात प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती आहे, अहो पण ते प्रेम करावं कसं, जगासारखं? म्हणले नाही, जगाचं प्रेम खोट आहे। जग एकमेकावर, जगातली माणसं एकमेकावर प्रेम करतात, खोटा व्यवहार आहे सगळा, नटी का व्यवहार सर्व हा संसार। जगातलं प्रेम खोट आहे सज्जन हो। कसं आहे प्रेम सांगू? त्या प्रेमाला हिंदी मध्ये पर्यायी शब्द आहे प्यार। आपण म्हणलो ना, प्यार करलो घडी दो घडी, प्रेम करावं देवावर। पण आजकालचं प्रेम बदनाम झालंय सज्जन। प्रेम शब्द फार बदनाम झालाय, बदनाम झालाय। प्यार शब्द बदनाम झालाय। अरे कबीरदास म्हणावं, कबीरदासांनी ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय। अडीचच अक्षराचा शब्द आहे प्रेम, पण ज्याला कळाला ना सज्जन हो, जगात सगळ्यात मोठा विद्वान आणि सगळ्यात मोठा पंडित तोच आहे बघा। प्रेम शब्द कळाला पाहिजे, त्याची गरिमा कळाली पाहिजे, त्याची उंची कळाली पाहिजे, त्याचं वजन कळालं पाहिजे। आजकाल लोक सहज बोलून जातात, आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे। प्रेम हे बोलण्याचा विषय नाही, हा समजून घेण्याचा विषय सज्जन। भावनेचा विषय। कशाला म्हणतात प्रेम? अरे तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींच दी लकीर जिसने, तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींच दी लकीर जिसने, उसी का नाम प्यार है। बाकी प्यार पूजा घर था पहले, प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है। आज प्रेमाची व्याख्या केली तर बाजार झालाय, प्रेमाचा बाजार। अरे करावं प्रेम कुणासारखं? विचारा नारदाला। भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात, कुणासारखं प्रेम करावं देवावर? यथा ब्रज गोपिका नाम,